मनोज जरांगे पाटील यांचे निकटवर्तीय सहकारी म्हणून ओळखले जाणारे अमोल खुणे यांनी आज छत्रपती संभाजीनगर शहरात पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. म्हाताऱ्या माणसं पण एकदम 70-80 वर्षाचे म्हातारे माणसं तुमच्या पाय पडतात, तुम्हाला आनंद होतो. इकडे तिकडे असं बघतात, तुम्हाला असं नाही रामराम घालतायत, असं असतो तुमचा हात. काय पाटील हे आपल्याला सोबत नाही ना. आमच्या मराठ्यात असा पाटील इथून माग कुणी झाला नाही आणि इथून पुढे होणार बी नाही. आणि तुम्हाला काय खेटायचे ते खेटा माया असं काय मायावर हल्ले करायचे, काय मायावर लोक घालायचे ते घाला. तुम्हाला वाटत असं मायामागे समाज नाही, मायामागे भरपूर समाज आहे. 96 पिढी तुम्हाला तुमचं लय मोठं षडयंत्र आहे, पण हे माझ्याच लक्षात आलेले आणि लय मोठ्या माणसाच्या लक्षात आलेले. तुम्हाला काय माया संग खेटायचे ते खेटा, मी तुमच्या संग खेटायला सामर्थ्य आहे माझ्यात. आणि तुम्हीच म्हणतात ना की संघर्ष करायला काय लागत नाही, भाकर असली तर एवढं बाद झालं तेवढं बाद झालं. तुमचा संघर्ष तर काय आहे? तुमच्याकडे 1.5-2 लाखाचे मोबाईल, मुलाकड बायकोकड, तुमच्याकड सोपे सेटे घरं हे सर्व कोण आहे? तुमच्या गाड्याचा ताप्याचा खर्च कोण करते, काय करते? तुम्ही कोणाकोणाला टार्गेट करतात, त्याचा विधानसभेचा आका कोण आहे, लोकसभेचा आका कोण आहे, काय सारं माहिती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताची गोष्ट आहे, लय दिवस नाही झाला असेल, 15-20 दिवस झाला असेल, ह्यांच्या गाडीत फिरणारे गजू सोळंके, केशव वायभट, पंकज सोळंके ह्यांच्या म्हणजे ताप्यातले. आणि ह्यांचा मेवना बी वाळूचा धंदा करतो. 5-7 हायवात बांगला गाडी. ज्या टायमाला पाटील उपासनाला बसायच्या अगोदर मेवण्याला राहायला घर नव्हतं, 500 रुपये रोजाने लोकेशनला होतं वाळूच्या. आता डायरेक्ट अचानक कसं काय एवढं कुठून आलं? 5-7 हायवा, बंगला, 4 व्हीलर शोरूम गाडी. आणि त्याच्यात आणखी एक सांगतो, हे कुणाच्या पाय पडले काय पडले? गजू सोळंकेवर, केशव वायभटवर आणि ते पंकज सोळंकेवर NPD कायदा पडला, म्हणजे स्थानबंद 1 वर्षासाठी हे झाली. इथं हर्षुल्लाच ते सध्या. तर मग हे कुणाच्या पाय पडले की माझ्या मेवण्याला फक्त काय करा, जिल्हा बंदी करा, पण NPD टाकू नका? कुणाच्या पाय पडले ह्याचा सुद्धा शोध लागायला पाहिजे. तुम्ही लय मायावर आरोप करतात ना, तुमची सुपारी, माझी सुपारी घेतली ना, असं केलं तसं केलं. ह्या चार्जशीटमध्ये कुठे आहे? अरे बोलतात किती खोटं, स्वतःची TRP वाढण्यासाठी तुम्ही काही बी करू शकतात. औरंगजेबाचीच मी तुम्हाला उपमा देणार इथून पुढे. तुम्हाला काय माझं वाटोळं करायचं ते करा, माझ्यावर कोणची यंत्रणा घालायची ती घाला, तुम्हाला काय काय सोंग आणायची ते आणा, मी तुम्हाला भेट नाही. आणि मी एवढा पालत्या काळजाचा होतो म्हणूनच तुम्हाला हे मावळा गाठला होता. पण तुम्ही ह्या मावळ्याचा एवढं वापर करून घेतला. माझं नाव गणूजी शिर्के हे करतात का? गणूजी शिर्के तुम्हीच फितुरत आहात, तुम्हीच जातीचं वाटोळ केलं, जातीत तेढ निर्माण केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चलत नाहीत तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराज 18 पगड जातीला घेऊन चलत होते, ते तुमच्यात विचार नाहीत. आणि तुम्ही एकदम आहे का? आता तुमचं लय माहिती व मला. तुम्ही इथून मागं मी तुमच्या संग 2 वर्षे मोटरसायकलवर फिरलो अभियानामध्ये. तुम्ही काय काय टार्गेट करीत होतात? मुसलमानाला तर किती टार्गेट करीत होते, पण आता ह्या उपोषणापासून तुम्ही मुसलमानावर बोलतात का? इथून मागं किती हिंदुत्व होतं तुमच्यात, असं तुमच्या नसात हिंदुत्व भरलेलं होतं, ते कुठे गेलं? आणि आता आणखी एक सांगतो तुम्हाला, राजरत्न आंबेडकर साहेब आणि आपले मुंबईचे ते मौलाना आले, ते फतवा काढणारे, समाज त्यांच्या पुढे जात नाही, हे 2. आणि पुन्हा आपले छत्रपती संभाजी महाराज ह्यांनी सगळ्यांनी सपोर्ट केला तुम्हाला विधानसभा लढायला. तुम्ही किती समाज वेटेस धरला? तुम्ही म्हणले लढायचं, सकाळपासून तर तुमचं सुरू होतं लढायचं. आणि असीम सर्वोदय आल्यावर तुमची अशी डील कोणती झाली की तुम्ही विधानसभा कॅन्सल केली? तुम्ही तर म्हणत ना मी समाजाच्या पुढे जात नाही, समाज जे सांगेल मी ते करणार आहे. समाज लढायला तयार होता ना, समाज म्हणला होता ना तुम्ही उमेदवार द्या, किती बी अर्ज पडून द्या, आम्ही त्यांना स्वीकारतो, तयार झालता. मग तुम्ही कॅन्सल कशामुळे केलं? ह्याच्या मागालं जे काय गुड आहे ते सांगा. तुम्ही मायावर आरोप करतात सुपारीचा ह्याचा. 2016ला हे नाही का वाळूच्या टेंडरला पैसे कोण घेतलेले? मला वाळूचं टेंडर घ्यायचंय म्हणले, माझ्याकडून बी घेतलेले 50,000. त्या टायमाला लक्ष्मण अण्णा पवार पहिल्या वेळेस आमदार झालते आणि त्यांच्यावर ॲट्रॉसिटी झालती. तर तिथं हे आले आणि मला म्हणले, अमोल मला अर्जंट 50,000ची गरज आहे. तर म्या बायकोचं सोनं घाण ठेवलं. तर त्या टायमाला नोटाबंदी झालत्या, मुथूट फायनान्समध्ये आहे का म्या सोनं घाण ठेवलं. कुठं? बीडला ठेवलं सोनं घाण. तर मी तिथून आलो, ते कॅश चलन भेटलं ना मला 2,000च्या नोटा 500चं काही. मी आलो तर मी एवढा भावनिक झालो, मी असं म्हणजे ह्यांना
देवच मानित होतो, म्हणजे महाराजासारखीच उपमा देत होतो. तर माझा विचार आहे का सर ह्याला हे 1.5 लाख रुपये द्यायचे. माझ्यासंग कृष्णा शिंदे होता बघा रोहिचा, तो बी पाटीलच आहे. तर मी आलो तिथं, तो कृष्णा शिंदे म्हणला अरे काय येडा झाला का, एवढे पैसे देत असतात का. मला 10-5 हजार रुपये वेगळे, तरी बी मी आहे का 25,000 रुपये दिले त्याच्यातले, आणि दिले, खुश झाले हे. मग मला म्हणले लक्ष्मण अण्णा पवारला म्हणले काय ह्यांना उत्तर द्यायचं का, ह्याने आपल्या सगळं असं केलं तसं केलं. लक्ष्मण अण्णा म्हणले मला अजिबात काही करायचं नाही, तुम्ही तुमचे कामं धंदे बघा, मी असल्या राड्यात पडत नाही, ते आमचा वैयक्तिक प्रश्न आहे. म्हणजे हे तिथं आहे का पेटवायला आले ते. अट्रॉसिटी झाली त्याच्यामुळे काय जे